मी जेव्हा UPSCची तयारी सुरू केली त्यावेळेस माझा 3.5 वर्षाचा गॅप पडला होता. 2011 मध्ये माझी इंजिनिअरिंग कंप्लीट झाली आणि 2014च्या एंडिंगला मी तयारी सुरू केली. 3.5 वर्ष मी मध्ये जॉब केला होता. तर जास्त फरक पडत नाही आणि माझा तर वेगळा होता. मी इंजिनिअरिंग केली होती, त्यामुळे तोपर्यंत इतिहास, भूगोल किंवा अजून जे सामाजिक शास्त्राचे विषय आहेत त्यांचा काही संबंध देखील नव्हता. त्यामुळे गॅप जरी पडला तरी तुम्ही UPSCची तयारी सुरू करू शकता. कधी यू कॅन स्टार्ट युअर प्रिपरेशन ॲट एनी पॉईंट. फक्त ते एक आधुनिक आवाज आला पाहिजे की मला UPSC करायची आहे. फक्त त्यासाठी 2-3 गोष्टी करायच्या की जसं अमितने सांगितलं सुरुवातीला, न्यूजपेपर वाचण्याची सवय असायला पाहिजे. चांगले न्यूजपेपर वाचा. त्याचबरोबर तुम्हाला बेसिक्स ज्या NCERTचे बुक्स आहेत ते वाचायला जास्त वेळ लागत नाही. तुम्ही कधी जरी सुरुवात केली तरी 1-2-3 महिन्यामध्ये तुमचे NCERTचे बुक्स वाचून होईल आणि ते वाचायला एक आनंद देखील येतो. कारण तुम्ही 6वी पासून जेव्हा NCERTचे बुक्स वाचायला सुरू करता जिओग्राफीचं, तर आपल्याला बेसिक गोष्टी जसं लहान मुलांना आपण शिकवतो तसं त्यात एक्सप्लेन केलेलं असतं की ग्रह आणि तारा यांच्यातील डिफरन्स काय, त्यानंतर मान्सूनचे वारे काय असतात. जसं आपण हे वाचायला लागतो आणि 6वी पासून आपण 12वी पर्यंत जसं पुढे जातो तसं